उपकरण. आणि हा विचार करतो, गुरुजी सावधान सावधान का म्हणताय सारखं? गप्पा बसल्यासारखं ते म्हणायचं असतं, त्यांना माहित नाही होत. नंदीचा शाप आहे, ब्राह्मण अर्थ न कळत मंत्र म्हणतील कलियुगात, असा नंदीचा शाप आहे त्या दक्ष. याने विचार केला तसं नुसतं ऐकून उपयोग नाही. जर शुभ मंगल, मग सावधान का? सावधान कधी म्हटलं जातं? सावधान बोर्ड असतो बघा त्या इलेक्ट्रिकच्या याच्यावर, वरती मोठा ट्रान्सफॉर्मर, इथे तांबडा बोर्ड असतो, 4400 व्होल्ट. एक दोन हाडकं असतात अशी गुणिले चिन्हाची, वरती एक कवटी असते की नाही, आणि खाली सावधान 4000 असं लिहिलं असतं. काय हात लावला तर तुझा असं होईल, बरोबर आहे की नाही? असं कोणी म्हणेल का? मस्तपैकी चहा ठेवला, चांगली बिस्किटे ठेवली आहे, चिवडा ठेवलाय, चकली ठेवली आहे, सावधानपणे खा. अरे निवांत खा, भरपूर खा असं म्हणून सावधान शब्द कसा आला इथे? विचार करणार आहे. विचार पाहेल तो पुरुष, विचार न पाहे तो पशु. आणि हा विचार करतोय सावधान का म्हणतायत? मग यांनी लगेच आपल्या विशेष प्रज्ञेने, बरं, ऋतंभरा प्रज्ञा होती समर्थांची. ऋतंब म्हणजे सत्यच सुचायचं, कधी चुकीचं सुचलंच नाही. या महापुरुषाच्या जीवनात एकही चूक झाली नाही असं इतिहासकार म्हणतात. 12व्या वर्षी या मुलाने घर सोडलं आणि 74व्या वर्षी गडावर देह सोडला. या 62 वर्षात या मुलाकडून एकही चूक झाली नाही असं सेतू माधवराव पगडींनी लिहिलंय. इतिहास तज्ञ 62 वर्षात एक चूक नाही. आमच्या रोज 62 चुका होतात. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई होतं की नाही? घरी बोलू शकत नाही म्हणून इथे बोलतोय. सावधान का म्हणताय? आणि लगेच अर्थ लावला, आत्ता जर मी यातनं निघून गेलो, सावधान झालो, तर माझं पुढे आयुष्यात शुभ आणि मंगल आहे. आणि मुलगा निघाला, कणात वर केली, बाहेर गेला. मुख्य मंडपाच्या दाराशी नाही गेला, तिथे आई बसली होती. मुलाच्या लग्नातली मंगलाष्टक आईनी ऐकू नये म्हणून बाहेर बसली होती. आई स्वप्न रंगवत होती, आता मुलाचं लग्न होईल, त्याला मुलं होतील. नातवंड बघितले. थोड्या दिवसांनी योग्य वयामध्ये हा मुलगा निघाला, हातातला हार घेऊन धावत 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 आला आणि ज्या मारुतीने अनुग्रहाला मदत केली होती त्या मारुतीच्या गळ्यात घातला. ते सांगितलं, देवा आता तुमचं आमचं झालं, मला बाकी काही माहिती नाही. आणि मारुतीरायांनी प्रेरणा दिली, पळून जाऊ नको, मागणं येणारे लोक वाहनं घेऊन येतील. तिथेच पिंपरणीच्या, आजही पिंपरणीचं झाड आहे, पिंपरणीच्या झाडावर लपून बसला आणि शुभमंगल सावधान. तदेव लग्न झालं आणि वरानं वधूच्या गळ्यामध्ये वरमाला घालावी, वधूनं वराच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण करावी, असं त्यांचं बोलणं सुरू झालं. आणि अंतरपाठ बाजूला गेला आणि सांगितलं, हे नारोबा घाल त्या सावित्रीच्या गळ्यात माळ. बघतात, तू नारोबा कुठे आहे? त्या सावित्रीला सांगितलं, अगं नारोबाच्या गळ्यात माळ घाल. ती म्हणली, माझ्यासमोर तुम्ही जा. नको नको, हे काय नको बाबा. आता पंचायत झाली आणि ज्या स्वरात आरडाओरडा करत होते मग अशी मंगलाष्टकाचा, आता त्याच स्वरात म्हणायला लागले, नवरा मुलगा पळाला. आईला अत्यंत दुःख झालं, आईला अतिशय दुःख झालं. आई एकदम हाबकली, अरे अरे श्रेष्ठा गंगाधरा, काय झालं हे? आईला जवळ घेतलं. आई, म्हणून मी तुला सांगत होतो, लग्नाचा घाट घालू नकोस. आपला नारोबा वेगळा आहे. आता एक काम कर, सावित्रीचं लग्न हे स्मरण लोकांच्या तिला मुलगा बघायला येणार नाही. अंबडचा एक मुलगा आलेला आहे, त्याचं आडनाव कुलकर्णी आहे आणि तो 11 वर्षाचा जाणतो, बीजवर आहे. त्याची काहीतरी कारणानं त्याची पत्नी लगेच लग्न झालं, लगेच महिन्याभरात गेली ती रोगाने. तेव्हा त्याच्याशी लग्न करून जाऊ द्या. म्हणजे मामी बहीण आहे ना, मामाची मुलगी होती ती, बरं. तेव्हा पटकन आईनं परवानगी दिली आणि त्याच मुहूर्तावर त्या सावित्रीचा त्या अंबडच्या बीजवराशी विवाह झाला. कशा करता हे बोलून ठेवतोय? मग त्या मुलीचं पुढं काय झालं? तिचं अडकू नका, झालं व्यवस्थित झालं तिचं. पण तिचा इगो बिगो, 6 वर्षाच्या मुली पिट्या खेळणारे त्यांचा काय इगो? मोठे झाले 60 वर्षात झाल्यावर इगो असतो. लहान मुलीला सांगितलं तुझं लग्न आहे, ती म्हणली बरं लग्न नाही आहे, बरं ठीक आहे. लहान मुलांना काही इगो असतो का? काय होतं, माणसं काहीतरी करून कुठून तरी काहीतरी असं नव्हतं. आणि त्यावेळेला फार स्ट्रिक्ट होते, असं इगो बिगो होऊ देत, लगेच कॉन्फिडन्स काढायचे. कसला इगो आठवत आहे ना आपल्याला? आता येऊ
आता आई वडील मुलांना मारत नाहीत म्हणून पोलीस स्टेशन मध्ये मार खायला लागतो बरं. बेशिस्त मुलं का होत चालली आहेत? मोठा लेख आलाय एका पोलिसाचा कालच की तुम्ही मुलांना शिस्त शिकवा, नुसतं मुलांची बाजू घेऊन भांडू नका, वेळ आली तर लगेच सगळे मारामारी करा असा अर्थ नाहीये, पण मुलांना शिकवा गाडी कशी चालवायची, अमुक कसं. आई वडिलांची शिस्त पाहिजे, लायसन्स नसताना देता कशा गाड्या? मुलांचं कौतुक करू नका, त्यांना शिस्त शिकवा. असं मोठा लेख आलाय एका मोठ्या पोलीस ऑफिसरचा. मी सकाळीच तो वाचला. मला सांगायचं कारण काय की इगो काही नव्हता. त्या मुलीचं लग्न त्या अंबडच्या बीजेवर अशी झालं आणि समर्थ म्हणजे हा नारायण आपला छोटासा वरती बसलाय आणि खालून चाललेले लोक गप्पा मारत चालले होते. कसला विचित्र मुलगा आहे हो, पळाला. जेवण झाल्यानंतर तरी पळायचं होतं. इतका चांगला मोतीचूर केलेला. मला नीट नाही वाटलं, ते सगळं डिस्टर्ब झालं होतं लग्न. समर्थ म्हणले अच्छा जेवायला गिळायला आला होता काय, बरं झालं पळालो म्हणले. मिष्टान्नम इतरे जनाः, लोकांना फक्त जेवण खाणं आवडतं, बाकी काही आवडत नाही. आणि ज्याला शोधताय तो मागे आणि शोधणारे पुढे. सापडेल का कधी राजकारण? समर्थ सांगतात शिरते राहिले मागे, शेपूट चालिले पुढे, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वन भुवनी. हा मुलगा निघाला. पिंपळगाव गाठलं, आसनगावहून पिंपळगाव, जांभेहून पिंपळगाव गाठलं, तिथून अंबड गाठलं, तिथून पैठण गाठलं आणि पैठणला गोदा तीर पकडला आणि तीरातीरानं धावायला सुरुवात केली. स्वतःला लपून धावतोय, कुठं काही फळ मिळालं खातोय, कुठं काही भिक्षा मिळतं, कारण अंगाला हळद लागली, पळतोयच कुठं म्हणून कुठे धरलं घरी पोचवलं तर सगळा कार्यक्रम ओम फस व्हायचा. आणि असं करीत नाशिकला आले आणि नाशिकच्या रामरायाच्या चरणाला मिठी घातली. देवा रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझं कारण सर्व संग त्यक्त केला. रामा तुझी या स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मागे ठेकणारे, तुझं विणं कोण जाणे अंतरामुचे. आणि चरणाला मिठी घातली आणि रामरायाने पुढचं सगळं प्लॅनिंग सांगितलं. ते काय सांगितलं हे ऐकायला उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता एकत्र जमायचं. अगला एपिसोड कल शाम 6 बजे. भाव बळे तरले विचार विलोकनी श्री